काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधमांचा आणि त्यांना मदत करणाऱ्या शक्तींचा कॅन्डल मार्च काढून जाहीर निषेध आंबी खालसा ग्रामस्थ आणि महिलांनी 22 मार्चला केलाय. साकूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाला. बदनामीच्या भीतीनं तिनं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलं. या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीनं पहिलाही असाच गुन्हा केल्याचं समोर आलंय. संघटित पद्धतीनं हे लिंगपिसाट गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण अल्पवयीन मुलींना फसवत आहेत आणि त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचं काम गावातीलच एक राजाश्रय असलेला वर्ग करतोय. अशा घटना प्रत्येक गावात घडत आहेत. अशा प्रकरणांनी मुलींचे पालक धास्तावले असून या समाजकंटकांपासून आपल्या माता भगिनींचं रक्षण कसं होणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे निर्माण झालाय. साकूरच्या निर्भयाला आयुष्य संपवायला लावणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा खटला जलद गती कोर्टात चालू करून लवकरात लवकर न्याय मिळावा. पीडितेच्या कुटुंबाचं समुपदेशन करून दबाव आणणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. आरोपींना जामीन मिळू नये या मागणीसाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवला जातोय. 29 फेब्रुवारी रोजी साकूरमध्ये जी घटना घडली, अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे. तिचा आम्ही सर्व या आंबी खालसामधील महिला आणि ग्रामस्थ यांनी निषेध करून एक कॅन्डल मोर्चा काढला आणि या निर्भयाला श्रद्धांजली वाहिली. परंतु यामागची जे कारणं बघितले, जर अशी ते दृष्ट प्रवृत्ती समाजामध्ये वाढीस लागले आहेत आणि असे समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असले तर समाजाने संघटितपणे आणि महिला वर्गाने सर्व गावाने याचा संघटितपणे विरोध केला पाहिजे, असं माझं सर्व या ठिकाणी जमलेल्या महिलांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं एक माझं स्वतःचं एक मत आहे. आणि असं जर असेल तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला कळवलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून खरं काय खोटं काय याची शहानिशा करून त्याच्यावर निर्बंध लादले पाहिजेत आणि पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून त्यांना लगेच शिक्षा दिली पाहिजे. असंच ह्या प्रकारे साकूरची जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी प्रकार, आणि त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आम्ही इथं सगळ्या महिला जमलो, काही मुली पण आला तिथं आणि काही ग्रामस्थ पण आहे. सर्वांच्या वतीने आम्ही त्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि जे प्रकरण साकूर गावामध्ये जे झालं ते पुढेही आणि कोणाच्याही घरात होऊ नये एवढीच सरकारला विनंती आहे. त्यांनी त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी. अशी दहशत माजली नाही पाहिजे गावामध्ये. कुठंतरी कुणीतरी त्याला आळा घातला पाहिजे. अशा गुन्हेगारांना मोकळं ठेवून उपयोग नाही. इथून पुढे सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि जे त्या मुलीबद्दल घडलं तसं परत आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या तालुक्यात ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. आज आम्ही आमच्या ग्रामस्थांनी इथं महिला सर्व जमून आज कॅन्डल मोर्चा इथं काढलेला आहे. कॅन्डल मोर्चाचा म्हणजे उद्देश एकच का जनजागृती, का जागृत होणं गरजेचं आहे मुलींच्या बाबतीत. का आपण काय करतो, मुलींचा म्हणजे मुलींनी जरी काही त्यांचा प्रसंग आला तर आपण त्यांची बाजू घेतली किंवा त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांची दरवेळेला चूक आहे आणि मुलींना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त न करता त्यांना म्हणजे आपण जसं त्यांना जपतो, समाजाची भीती न दाखवता आपण आईवडिलांनी ठामपणे उभं राहता त्यांच्या मागे उभं राहिले पाहिजे. आणि मी आज म्हणजे माझ्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने एकच सांगेल, जशी साकूरमध्ये जशी घटना घडली तशी ही घटना कुठेही आंबी खालसाच काय तर पूर्ण तालुक्यात कुठेही घडली न घडता याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आणि शक्यतो ग्राम कमिटी जी असते, ग्रामस्थ, त्यांनी नागरिकांनी जरा थोडं लक्ष वेधून जरा मुलगी जरी समजा. आणि इथं कसं होतं मुलींच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर जे गावात असे
आपण म्हणतो का वैर आहे किंवा काय, वैर जरी असलं तर एखाद्याची मुलगी जरी संकटात जरी असली ना, तर त्या मुलीला आपली मुलगी म्हणून तिच्याकडे पाहायचं आहे. किंवा आपण म्हणजे इथं अशी सवय आहे का, मी सांगते आता, इथं अशी सवय आहे का आपण यांच्याशी बोलत नाही कुटुंबाशी, मग त्या मुलीवर जरी अन्याय झाला ना तर तिथं पाठ फिरून निघून जाणं हे माझ्या मते घृणागत आहे, हे चांगलं नाही. तिथं तुम्ही त्या मुलीला न्याय देण्याचं काम करू शकता. तुम्ही जर जनजागृती करू शकत नाही, तुम्ही जर दुसऱ्याची मुलगी म्हणून तुम्ही तिथून निघून जाता, तर हे चुकीचं आहे. मी एवढंच सांगेल का आज जसं साकोरला जी घटना घडली तशी इतरही गावात कुठल्याच कुटुंबात मुलीविषयी कुठेच घडू नये याची कळकळीची विनंती, आणि शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. आणि ज्यांनी गुन्हा घडवून आणला आहे, ज्यांनी त्या मुलीला आज मरणाला प्रवृत्त केले, त्यांना योग्य ती कठोर कारवाई व्हावी. 29 फेब्रुवारी साकूरच्या निर्भयाने जी काही आत्महत्या केली, ती आत्महत्या होण्यापाठीमागचं जी काही प्रवृत्ती आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा होणं फार गरजेचं आहे. आणि अशी पुन्हा घटना होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. व्हॉइस कधी उठवतो आपण जेव्हा असं खूप काही एक्स्ट्रीम घडतं, बट वी शूड स्टार्ट फ्रॉम बेसिक. लाईक म्हणजे जेव्हा कोणी आपण रस्त्यावर चालत असतो तेव्हा कोणी 2-3 मुलं लाईक एव्हरीवन हिअर म्हणजे सगळेच इथे सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केला असेल कुठल्या ना कुठल्या तरी, किंवा ट्रेनमध्ये, कुठल्या बिझी प्लेसेसमध्ये, किंवा एखादा खाली रस्त्यावर जाताना एखादा मुलगा येतो किंवा काही करून जातो, शिट्टी मारतो. हे तर खूपच बेसिक आहे. सो इथूनच चालू झालं पाहिजे आणि इथूनच त्यांना लाईक धडा शिकवला पाहिजे. इथूनच आपण कंप्लेंट्स केल्या पाहिजे. आणि घरी जर आपण मम्मी पप्पांना कंप्लेंट्स करतोय, आपण मोठ्या जणांना कंप्लेंट्स करतोय, तर त्यांनी आपल्याला नाही सांगायला पाहिजे की तू चांगली राहा. वी शुड टीच देम दॅट यू शुड बी ब्रेव अँड कंप्लेंट इन द पोलीस स्टेशन, राईट? सो आय जस्ट वॉन्ट टू से डोंट, म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू से की तुम्ही तुमच्या मुलींना घरी घाबरून बसून देऊ नका. त्यांना सांगा की तू शिक, तू मोठी हो आणि लढ तुझ्या न्यायासाठी. त्यांना पंख द्या. हे सगळं तुम्ही तुमच्या घरात म्हणजे आजूबाजूला घडतं, तर त्याने काय आपण घरात बसून राहायचं का? डोंट वी हॅव राईट टू स्टडी, टू अचीव एव्हरीथिंग वी वॉन्ट. आपल्याला नाही आहे का राईट रात्रीचं, म्हणजे आपल्या सर्व्हिससाठी, आपल्या जॉबसाठी आपल्याला राईट नाही आहे रात्रीचं 7 नंतर घराबाहेर चालायला, किंवा घराबाहेर कशा पण साठी राईट नाही आपल्याला कुठं जायला. जर हे पोरं घरामध्ये त्यांना बसून ठेवा ना, त्यांची चुकी आहे. What we have done wrong. So I just want to say, don't blame your girls on this. Just support them. यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय कान्होरे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, अनिरुद्ध कान्होरे, बाळासाहेब गाडेकर, दत्तात्रय थोरात, शांताराम पाटकर, चंद्रकांत कहाणे, वैशाली कान्होरे, शांताबाई थोरात, कांता थोरात, हमीदा पठाण, वैशाली घाटकर, वंदना ढोले, सुमन घाटकर, लहानबाई थोरात आदींसह महिला, मुली आणि नागरिकांनी एकत्रित येऊन पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.